नमस्कार. आपल्या फिनमार्टच्या यूट्यूब चॅनलवर आपण गेले काही दिवस भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. तर ते सगळे व्हिडिओ मोस्टली इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात आहेत. पण फायनान्शियल प्लॅनिंग ह्या विषयामध्ये इन्व्हेस्टमेंट हा विषय 4थ्या क्रमांकावर येतो. तर पहिल्या 3 क्रमांकावर काय येतं? तर पहिल्या 3 क्रमांकावर येतं, पहिल्या क्रमांकावर येईल हेल्थ इन्शुरन्स, दुसऱ्या क्रमांकावर येईल टर्म इन्शुरन्स आणि तिसऱ्या क्रमांकावर येईल इमर्जन्सी फंड. तर हे 3 जे पहिले विषय आणि 4थ्यावर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते. तर 4था विषय इन्व्हेस्टमेंट आहे. तर पहिले 3 विषय हे तुमच्या फॅमिलीच्या सिक्युरिटी संदर्भात आहेत. तर त्याच्यातला जो पहिला विषय हेल्थ इन्शुरन्स, या हेल्थ इन्शुरन्स संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत आणि ती साधारण मुलाखत घेऊन घेणार आहोत, पॉडकास्ट करून घेणार आहोत. तर या मुलाखतीसाठी आज आपल्याकडे आलेले आहेत रोहित काकेरडे सर. नमस्कार. तर रोहित काकेरड्यांना गेले 18 वर्षाचा हेल्थ इन्शुरन्स संदर्भातला खूप मोठा अनुभव आहे. तो माझा खास मित्र आहे शाळेपासूनचा, त्यामुळे मी त्याला सरळ अरेतुरेच करणार आहे प्रश्न विचारताना. तर रोहित नमस्कार. नमस्कार. ह्या आपल्या फिनमार्ट चॅनलवर तू आलास त्याबद्दल धन्यवाद. पहिल्यांदा मी पण थँक्स अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. तर हेल्थ इन्शुरन्स, बरेच जण हेल्थ इन्शुरन्स घेतात. तर मला पहिल्यांदा सांग की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? खूप चांगला प्रश्न आहे. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? बघा, आता आपल्याला पॉडकास्ट करायला ठरवला. काय झालं, तू मला फोन केलास, अपॉइंटमेंट घेतली, मी फ्री आहे सांगितलं, मी आलो तुझ्याकडे. म्हणजे मी तुझ्याकडे एक वेळ दिली, तू मला एक वेळ दिली, त्या वेळेप्रमाणे आपण इथे येऊन बसलो. पण असं कधी ऐकलंय का की रात्री 12 वाजता मी हार्ट अटॅक बोलतोय, आपण भेटूया उद्या रात्री 12 वाजता, किंवा मी रोड ऍक्सिडेंट बोलतोय, गाडी सांभाळून या चौकात आणशील ना, किंवा मी तुला येऊन भेटेन? हे असं कधी ऐकलंय आपण? नाही. म्हणजे काय आहे की अनफॉर्च्युनेट आणि अनफोर्सिन इव्हेंट्स जे आहेत हे आपल्याला एकदम अचानक समोर येऊ शकतात. तर त्याच्यापासून प्रिपेअर होण्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. म्हणजे काय, आजार, अपघात या गोष्टी कधी सांगून येत नाही, बरोबर, हे न समजत येतात. जसं म्हणतो बिन बुलाए मेहमान, ह्या कॅटेगरीमध्ये आजार आणि अपघात या 2 गोष्टी येतात. सो याच्यापासून सांभाळून राहण्यासाठी म्हणजे फायनान्शियली पण आणि हेल्थ वाईज पण आपल्याला हेल्थ इन्शुरन्स काढणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादा त्रास झाला, ऍक्सिडेंट झाला, काही सर्जरी करायची जर वेळ आली, तर आपण त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि डॉक्टर आपली हेल्थ जी आहे ती रिकवर आपल्याला करून देतात. पण जो फायनान्शियल लॉस आपला झालेला आहे, डॉक्टरची फी म्हणा, ऑपरेशनचा खर्च म्हणा, गोळ्या, टेस्ट, सगळ्याचा, हा खर्च कोण भरून देणार? तर तो आपल्याला या हेल्थ इन्शुरन्स मधून भरून घेता येतो. त्याला आपण मेडिक्लेम असं त्याला नाव आहे. ओके, बरोबर आहे. तर मी मध्यंतरी बऱ्याच वाचनात आलं की अमेरिकेमध्ये 70-80%, 90% लोकांकडे हेल्थ इन्शुरन्स असतो. तर भारतात काय परिस्थिती आहे, जर सांगू शकला तर बरं. भारतामध्ये जे आकडे आहेत, डोक्यावरनं पाणी मी म्हणेन 10% लोक फक्त इन्शुअर्ड आहेत. बऱ्याच लोकांचं असं म्हणजे मला काही होत नाही, मला काही होणार नाही, मी फिट अँड फाईन. पण 2020, 21, 22 या 3 वर्षात भारताला नव्हे तर अख्ख्या जगाला दाखवून दिलं एकाच व्यक्तीने या गोष्टीने, ज्याला आपण म्हणतो कोरोना. म्हणजे फिट अँड फाईन माणसाला पण कोरोना झाला. तुम्ही जर पेपर वाचत असाल तर महिन्याला एखाद दिवस अशी येते की माणूस जिम मध्ये वर्कआउट करतोय, अटॅक आला आणि गेला. माणूस रस्त्यावरून चालतोय, गाडीने स्मॅश केलं, डॅश दिली, खाली पडला आणि गेला. अशाही गोष्टी आपण बऱ्याचदा बघितलेल्या आहेत. सो मला काही होत नाही आणि बरेचसे लोक गव्हर्नमेंट स्कीम्स, माझ्या ऑफिसचा इन्शुरन्स आहे याच्यावर डिपेंड आहेत. पण तुम्ही जर बघाल तर मेडिकल इन्फ्युजनची कॉस्ट ज्या प्रमाणात वाढतीये, मॉडर्न ट्रीटमेंट ज्या प्रमाणात इंट्रोड्यूस होत आहेत, त्या प्रमाणात 10-15 लाखाचा इन्शुरन्स पण कधी कधी कमी वाटतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल, मध्ये ते एक खूप मोठे ऍक्टर होते अतुल परचुरे, त्यांच्या मुलाखतीत पण ते बोलले की बाबांनो, जे काय असेल ते करा, पण तुम्ही तुमचा एक मेडिक्लेम काढून घ्या. बरोबर. कारण भारतामध्ये जो एक WHO सर्वे आला, त्यामध्ये बायकांमध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे आणि पुरुषांमध्ये हार्ट डिसीजचं प्रमाण जास्त आहे. आणि याचीच कॉस्ट 10-12 लाखाच्या असून आत्ताच आहे. म्हणजे डाऊन द लाईन पुढे 5-10 वर्षानंतर ती किती असेल आपण त्याचा अंदाज करू शकत नाही. आणि तोपर्यंत काय नवीन टेक्नॉलॉजी आली असेल आणि कुठल्या प्रमाणात ती क्युअर करतील ही आपल्याला अंदाज नाही. तो 10-15 लाखाचा इन्शुरन्स पण कमीच पडेल आजच्या काळात. मी तर म्हणेन 25 लाख कमीत कमी इन्शुरन्स एखाद्या व्यक्तीचा असावा. कारण तशी आपली लाईफस्टाईल पण असे, तसे औषधाचे उपचार पण वाढतात. म्हणजे तुम्ही बघाल, आपण जेव्हा लहान होतो त्यावेळेला ताप आला की काय करायचो आपण, आई आपल्याला ती क्रोसिनची गोळी द्यायची, पाण्याच्या घाड्या, मऊभात, त्याची पेज, अशा गोष्टी करून आपण बरे जातो. आज ताप आला की पण ऍडमिट होतो. बरोबर.
आणि बिल पुन्हा बोलण्याची गोष्ट की 70,000 80,000 1 लाखापर्यंत पण तापाची बिलं गेलेली आहेत. डिपेंड त्याला काय कोमॉर्बिडिटी असतील त्याप्रमाणे, पण अमाऊंट वाढती ही गोष्ट नक्की आहे. तर हेल्थ इन्शुरन्स मध्ये काही प्रकार असतो, म्हणजे इंडिव्हिज्युअल घेता येतो किंवा काय अजून काय वेगळा प्रकार असतो का? म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि अजून काही प्रकार असू शकतात हेल्थ इन्शुरन्स? हेल्थ इन्शुरन्स मध्ये कसं आहे की तुम्ही फ्लोटर मध्ये पण घेऊ शकता आणि इंडिव्हिज्युअल घेऊ शकता. इंडिव्हिज्युअल म्हणजे मी एकटा व्यक्ती आहे, मला एकट्याची पॉलिसी मी घेतली. फ्लोटर मध्ये तर कसं गेलंय, काही कंपन्या म्हणतात फ्लोटर मध्ये नवरा बायको आणि मुलं, काही कंपन्या फ्लोटर मध्ये नवरा बायको मुलं आई वडील, नवरा बायको मुलं आई वडील सासू सासरे, या लोकांची पण आपण एकत्र पॉलिसी घेऊ शकतो. पण तुम्ही जसे मेंबर वाढवत जाल तसं तुमचं प्रीमियम वाढत जाणार. कारण तुम्ही जर नवरा बायको मुलं आई आणि वडील घेतले तर आई वडिलांचं साधारणतः 60-70च्या घरामध्ये असेल, नवरा बायको 30-35 या वयामध्ये असतील, मग ते प्रीमियम त्यांचं वाढत जातं. आणि जे सम तुम्ही घ्याल ते तेवढ्या 5-6 लोकांमध्ये तेवढा फ्लोट होणार. सो अशा कंडिशनमध्ये आई वडिलांची पॉलिसी वेगळी घ्या आणि नवरा बायको मुलगा यांची पॉलिसी वेगळी घ्या, म्हणजे अमाऊंट पण थोडी कमी होते आणि कव्हर पण कम तुलनेत जास्त घेता येतं आपल्याला. उदाहरणार्थ तुम्ही नंतर म्हणाला तुम्ही 10 लाखाची पॉलिसी घेणार आहे, 10 लाखाच्या पॉलिसीमध्ये आई वडील नवरा बायको आणि 2 मुलं, हे 6 लोक 10 लाखात फ्लोट होणार. त्यापेक्षा आई वडिलांची 10 लाखाची पॉलिसी आणि 10 लाखाची नवरा बायको आणि मुलं यांची पॉलिसी घ्या आणि तुमचं कव्हर टोटल 20 लाखाचं होईल. पण 10 लाखामध्ये आई वडील आणि मुलं राहतील आणि 10 लाखामध्ये त्याचे आई वडील राहतील. असं मग त्या फॅमिली फ्लोटर मध्ये इंडिव्हिज्युअल वेगवेगळी घेता येते. म्हणजे आता माझी पॉलिसी, मी आहे, बायको आहे, 2 मुलं आहेत, तर प्रत्येकाची 5-5 लाख असं फॅमिली फ्लोटर मध्ये होतं? तसं नाही. फॅमिली फ्लोटर मध्ये कसं आहे की 10 लाखाची पॉलिसी घेतली तुम्ही, 20 लाखाची पॉलिसी तुम्ही घेतली तर ती जेवढे लोक आहेत तेवढे लोक थोडं, म्हणजे ती कुणी कसंही वापरा. समजा 20 लाखाची पॉलिसी तुम्ही घेतली, त्याच्यामध्ये नवरा बायको आणि 2 मुलं तुम्ही आहात, तर ते 20 लाख ह्याला 5 लाख, ह्याला 5 लाख, ह्याला 5 लाख आणि असे नाही म्हणून तू 10 वापर, त्यानं 2 वापरू दे, ते 6 वापरू दे, कसे पण वापरता येईल आपल्याला. ते फ्लोट होतं. 20 लाख म्हणजे प्रत्येकामध्ये फ्लोट होतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके. तर आता जेव्हा आपण पॉलिसी घेतो त्यानंतर त्याला एक वेटिंग पिरियड हा शब्द असतो हेल्थ इन्शुरन्स मध्ये. ते वेटिंग पिरियड नक्की काय असतं? बघा, थोडी पूर्वकल्पना घेतो. कसं आहे, जशी सेबी आहे ही प्रत्येक लिस्टेड कंपनीवरती वॉच ठेवते, आरबीआय बँकेवरती वॉच ठेवते, तशी एक IRDA म्हणून नावाची ऑर्गनायझेशन आहे जी प्रत्येक इन्शुरन्स कंपनी इन्क्लुडिंग LIC या प्रत्येक कंपन्या IRDAच्या अंडर लायसन्स आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट अंडर लायसन्स. आता याचे काही नियम आहेत अक्रॉस द इंडिया. जेवढ्या इन्शुरन्स कंपन्या हेल्थ इन्शुरन्स कंपन्या काम करतात यांना काही नियम आहेत की बाबा मी तुम्हाला फर्स्ट डे पासून ऍक्सिडेंटचं कव्हर देईन. 31 दिवस पूर्ण झाले की तुम्हाला जो कुठला इन्फेक्शियस डिसीज आहे, डेंग्यू, मलेरिया, फूड पॉयझनिंग, याचं कव्हर तुम्हाला मी 31 दिवसानंतर देईन. काही मायनर क्रोनिक सर्जरीज असतात. मायनर क्रोनिक का म्हटलं याला की याला फायनल स्टेजला सर्जरी आपण करतो, झाला की लगेच सर्जरी करत नाही. जसं की हर्निया, पाईल्स, फिस्टुला किंवा तुमचे बॉडीमधले किडनी स्टोन, युरिन स्टोन, गॉल ब्लॅडर स्टोन, कान नाक घशाचे सगळे प्रॉब्लेम, मोतीबिंदू, हे सगळे आजार आहेत. ह्याला 2 वर्षाचं वेटिंग असतं प्रत्येक कंपनीत. आणि एक म्हणतात प्री एक्झिस्टिंग कंडिशन्स, म्हणजे पॉलिसी घेताना असलेला आजार, म्हणजे आता जे आता मी सांगितले त्यावेळी कुठला आजार असेल, BP असेल, डायबिटीज असेल, बायपास झाली असेल, कोणाला स्ट्रोक आला असेल, अस्थमा असेल, बरेचसे आजार असे आहेत. तर तो जो आजार पॉलिसी घेताना आहे आणि तो आजार आपण जेव्हा दाखवतो तर त्या आजार आणि त्याची कॉम्प्लिकेशन्स ह्याला 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 1 वर्ष असं व्हेरियस कंपनीप्रमाणे तेवढं वेटिंग लागतं. म्हणजे त्या आजारासंदर्भातला कुठला क्लेम आला, म्हणजे जरूर एखादा BP आहे तर BP कुठे इफेक्ट करेल, तुमचं हार्ट, तुमची किडनी आणि तुमचं ब्रेन. तर या संदर्भातला कुठलाही आजार कंपनी 3 वर्षानंतर देईल. मग त्या कंपनीने काय केलंय, काही कंपनीला वेटिंग पिरियड 2 years वरती आणलंय, काही कंपनीला वेटिंग पिरियड 1 year वरती आणलंय, काहींनी 1 महिन्यावरती पण आणलंय. पण ऑफकोर्स हे वेटिंग पिरियड जेव्हा रिड्यूस करतात त्यावेळेला ते लोडिंग लावतात. 20%, 30%, 40%, 50%, डिपेंड तुमचा आजार किती सिव्हिअर आहे, त्याची तुमची किती ऑपरेशन झालेली आहे आणि तुमचं वय किती आहे, ह्या त्रैराशिकावरती तो लोडिंग ठरलेलं असतं. सो मी सल्ला असं देईन की जर तुम्हाला असा कुठला एक्झिस्टिंग आजार असेल तर शक्यतो लपवू नका. मेडिक्लेम पॉलिसी घेताना बऱ्याच लोक गोष्टी लपवतात, तर ते लपवून फायदा नाही. मेडिक्लेम पॉलिसी घेताना नेहमी तुम्हाला जो कुठला आजार आहे हा तुमच्या एजंटला सांगणं मॅन्डेटरी आहे.
त्याचं कारण असं आहे, तुम्ही जर आजार लपवलात तर होणार, तुम्ही उद्या आजारी पडलात, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात तर काय होणार आहे, तुम्ही त्या डॉक्टरचा आजार सांगणार, कारण तुम्ही त्या गोळ्या घेत असणार आणि तो डॉक्टर त्या गोष्टी मेन्शन करेल. मग पॉलिसी घ्यायच्या आधीपासून जर तो त्रास त्या कस्टमरला आहे तर त्याचा क्लेम देणार नाही. म्हणजे कसं झालं, आता हे एक घर मी भाड्याने घ्यायला गेलो, माझा डील झाला त्याच्या मालकाबरोबर, मी घर घेतलं, राहायला आलो आणि नंतर कळलं अरे पाणी 2 तास येतं, इथं लोड शेडिंग पण आहे, सकाळी 2 तास पाणी, संध्याकाळी 2 तास पाणी, 2 तास लोड शेडिंग पण आहे. मग काय होईल, मग आपण त्या मालकाला आरडतो, अधिकारी बोललास, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हायोलेशन झालं याच्यामध्ये. बरोबर. सो हे कॉन्ट्रॅक्ट व्हायोलेशन ज्या वेळेला होतं तेव्हा तो क्लेम रिजेक्ट केला जातो. सो पॉलिसी घेताना तुम्हाला कुठला आजार आहे हा तुम्हाला सांगणं मॅन्डेटरी आहे. ह्याच्यावर काय ठरेल, कंपनी ठरवेल की तुम्हाला पॉलिसी द्यायची का नाही द्यायची. त्यांना वाटलं की आम्ही या पॉलिसी देऊ शकत नाही, तुमचे पैसे परत मिळतील तुम्हाला. त्यांना वाटलं मी तुम्हाला पॉलिसी देऊ शकतो, मग त्याला तुम्हाला क्लेम देणं क्रमप्राप्त राहतं. आणि मेडिकल हा बिझनेस कसा आहे माहितीये का, हा आवळा देऊन कोवळा घ्यायचा असा बिझनेस आहे. तुम्ही जर इन शॉर्ट बघाल तर त्याचं कारण असं आहे की 10 लाखाच्या पॉलिसीला प्रीमियम 1 लाख रुपये येत नाही, 20,000 25,000 प्रीमियम पडतं तुमच्या वयोमानाप्रमाणे आणि किती लोक आहेत, नवरा बायको 2 मुलं 1 मुलगा जे असेल त्याप्रमाणे. पण कव्हर मला 10 लाखाचं, म्हणजे उद्या एखाद्याने जर पॉलिसी घेतली आणि समजा 25,000 प्रीमियम भरलं 10 लाखाचं त्याच्या वयाप्रमाणे आणि त्या 3 दिवसांनी ऍक्सिडेंट झाला आणि तो ऍडमिट झाला हॉस्पिटलमध्ये, त्यात तुला नीट करायची वेळ आली, 5 लाख खर्च होतो, माझे 5 लाख रुपये द्यायचे आणि प्रीमियम किती भरलं मी, 25,000 आणि मला 5 लाख रुपये कंपनीकडनं क्लेम मध्ये मिळाले. ठीक आहे, माझा गुडघा गेला पण डॉक्टर तो नीट करून दिला, मग हेल्थ इज हील्ड. बरोबर. आणि हे जर मेडिक्लेम नसतं तर मला 5 लाख कुठनं भरावे लागले असते, मी नातेवाईकडे पैसे मागितले असते, सगळ्यात पहिल्यांदा शेअर विकले असते, म्युच्युअल फंड विकले असते, मग माझ्या आवडीची FD मी विकली असते, मग माझ्या आवडीचं सोनं मी गहाण ठेवलं असतं. म्हणजे 5 लाख रुपये गेले, माझा गुडघा बरा झाला, पण जे गेले 5 लाख रुपये ते मला परत मिळाले असते का, इन्व्हेस्टमेंट नाही. आणि मी मिळवली जरी असती तरी तो रेट ऑफ इंटरेस्ट जो होता मिळवायला लागलेला, जो तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण म्हणतो, तो मिळाला पण थोडा वेट लागला असतो. म्हणून मेडिक्लेम काढणं गरजेचं. आणि मेडिक्लेम काढताना तुम्हाला जो कुठला आजार आहे हा त्या इन्शुरन्स एजंटला सांगणं क्रमप्राप्त म्हणजे मॅन्डेटरी आहे. मी तर स्टॅच्युटरी वॉर्निंग म्हणजे की तुम्ही सांगा. लहानपणी एखादा छोटा आजार असेल, अपेंडिक्स झालं लहानपणी, ते काढलं तर तो पण डिस्कस. हो, त्याचं कारण कसं आहे, अपेंडिक्स हा बॉडीतला काही कामाचा अवयव नाहीये, हा काढलाय. तुम्ही 2 वर्षांनी उद्या ऍडमिट झाला हॉस्पिटलमध्ये आणि तुम्हाला झालंय किडनी स्टोन. आता किडनी स्टोन झालंय म्हटलं तुमची सोनोग्राफी करणार पोटाची, त्यात काय करणार, अपेंडिक्स बिंग रिमूव्ड, तो डॉक्टर लिहेल ना अपेंडेक्टॉमी डन. मग तुमच्या शरीरातला एक अवयव काढला गेला, हीच गोष्ट तुम्ही सांगितली नाही तर तुम्हाला क्लेम का द्यायचं. तुम्ही सांगा नाही गोष्ट, कंपनी तुम्हाला पॉलिसी इश्यू करेल. आता बऱ्याच केसमध्ये असं असतं की बाबा गॉल ब्लॅडर रिमूव्ह केलेलं असतं, लोक सांगत नाहीत, नाही काय सांगायची गरज. अरे सांगायची गरज आहे, ही सांगा, तुम्हाला नंतर मिळतील ते बेनिफिट. तुम्ही सांगितलं म्हणजे काय केलं, जसं मगाशी मी उदाहरण दिलं की बाबा मी घर भाड्यावर घेतलं, बाबा लोड शेडिंग हे सांगितलंच नाही किंवा पाणी एवढा वेळ देतं हे सांगितलं नाही, म्हणजे मी काय लपाछुपी केली, मग काय होणार, रोष तयार होणार. आणि मग इन्शुरन्स लोक म्हणतात की नाही बाबा मला बेनिफिट नाही झाला. बघा साधा विचार घालतो तुम्हाला, लोक पॉलिसी करायला कधी जातात, डॉक्टर सांगितले बाबा मला किडनी स्टोनचं ऑपरेशन करायचंय, मग आपण फोन करतो अरे मला पॉलिसी काढायची 10-15 लाखाची आपण काढू. म्हणजे ज्या माणसाला मी वर्षानुवर्ष फॉलोअप करतो तो तेव्हा म्हणतो मला काय होत नाही, नंतर बघू, आणि नंतरला अंतर येतं आणि तुम्हाला पॉलिसी काढण्यासाठी फोन करतो आणि फोन काढल्यानंतर म्हणतो अरे मला असा त्रास आहे, मग म्हटलं की बाबा तुला किडनी स्टोनचा क्लेम तर मिळणार नाही, मग काय फायदा. अरे तुला तुझा फायदा कळतो तर एवढ्या इन्शुरन्स कंपन्यांच्या हजारो करोड रुपये देऊन इन्व्हेस्ट करून मार्केटमध्ये आल्या त्यांना बेनिफिट कळणार नाही का. आणि जे मग मी वेटिंग पिरियड सांगितले हे गव्हर्नमेंटने घालून दिले वेटिंग पिरियड, हे मला वाटले म्हणून मी काढले असेल. अक्रॉस द इंडिया जेवढ्या कंपन्या मेडिक्लेमचा बिझनेस करतात त्या प्रत्येक कंपनीसाठी हा रूल मॅन्डेटरी आहे, हा कस्टमरला फॉलो करणं मॅन्डेटरी आहे. त्याच्यामुळे एजंटने पण हे वेटिंग पिरियड सगळ्यात पहिले सांगावे आणि कस्टमरने त्याला कुठले त्रास आहेत ते सांगावे, त्याला अनुसरून आपण पॉलिसी सांगू शकतो म्हणजे कुठला चांगला प्लॅन आहे त्याच्या आजाराच्या हिशोबामध्ये असं. बरोबर. तर आता वेटिंग पिरियड आणि का घ्यावा असं सगळं आपण डिस्कस केलं. तर एकदा हॉस्पिटलला ऍडमिट झाला तर काय खर्च मिळतो आणि ते प्री हॉस्पिटलायझेशन, पोस्ट हॉस्पिटलायझेशन असे काही शब्द असतात हेल्थ इन्शुरन्स, ते काय आहे म्हणजे बेसिकली. कसं आहे, तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलला गेलात, मला काय हॉस्पिटलचं वाईट करायचं नाही,
पण मला ऍडमिट व्हायचं म्हटलं पहिला प्रश्न असतो मेडिक्लेम पॉलिसी आहे का. एक्सपिरियन्स केला असेल तुम्ही प्रत्येकाने. आता मेडिक्लेम पॉलिसी का विचारतात, मेडिक्लेम पॉलिसी असल्यानंतर ना त्या लोकांना तुमचा आजार तसा प्रोसेस करणं सोपं जातं. याचं कारण होतं मेडिक्लेम मध्ये कसं असतं की 2 प्रकारे आपण क्लेम करतो. एक असतो कॅशलेस आणि एक असतो रिइम्बर्समेंट. कॅशलेस म्हणजे काय, पर्टिक्युलर हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलचं आणि त्या इन्शुरन्स कंपनी टायअप असतं, किंवा माझी पॉलिसी असलेला कस्टमर जर तुमच्याकडे आजाराची ट्रीटमेंट घ्यायला जर आला तर तुम्ही त्याला ट्रीटमेंट द्या, त्याचे पैसे द्यायला आणि बंधन करतो. मग जेव्हा तू ती पॉलिसी कॉपी त्या हॉस्पिटलमध्ये देतो, मग हॉस्पिटल काय करतं, एक एस्टिमेट देतं की बाबा माझ्याकडे हा पेशंट ऍडमिट झालेला आहे आणि याला साधारणतः 1-1.5 लाख रुपयाचा खर्च लागतो किडनी स्टोनच्या आणि गॉल ब्लॅडर रिमूव्हच्या सर्जरी दोन्ही त्याला करायचंय. बरोबर. आपण एक उदाहरण घेऊ की बाबा त्याला गॉल ब्लॅडर रिमूव्ह करायचं. आता यात पण आपण 2 प्रकार घेऊ. गॉल ब्लॅडर पहिला प्रकार की त्याला गॉल ब्लॅडर रिमूव्ह करायचे, त्याला स्टोन पाणी रिमूव्ह करायचे, 1.5 लाखाचा खर्च हॉस्पिटलने सांगितलं. आता खर्च सांगितल्यानंतर काय करणार, हॉस्पिटल ती पॉलिसी कॉपी घेणार आणि इन्शुरन्स कंपनीला पाठवणार की बाबा तुमची पॉलिसी घेऊन हा पेशंट आमच्याकडे ऍडमिट झालेला आहे, याच्यासाठी आम्हाला अंदाज 1.5 लाख रुपये. मग इन्शुरन्स कंपनी काय करते की बाबा ह्याची आम्हाला प्रायर ओपीडी पेपर पाठवा, ह्याचे काही टेस्ट तुम्ही केले असतील त्या पाठवा, सोनोग्राफी वगैरे. मग ते इन्शुरन्स कंपनीला ती लोक पाठवतात आणि मग त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट होतं. ते म्हणतात. आता यात इन्शुरन्स कंपनी काय बघते की पॉलिसी काढल्यानंतर किती वर्ष झाली आहेत, 6 महिने झालेत, 1 वर्ष झालंय, 2 वर्ष झाली, 4 वर्ष झालीत, 5 वर्ष झाली, हे बघतात. आता आपण पकडून जाऊ की बाबा पॉलिसी काढून 2-3 वर्ष झालेली, 3 वर्ष पूर्ण झाली आणि त्याचा कॉल बेटर रिमूव्ह करायचं. म्हणजे ते वेटिंग पिरियड त्याने क्रॉस केलेले आहेत पैसे भरून. मग या केसमध्ये हा क्लेम कंपनी ऑनर करणार. दुसरी केस काय होऊ शकते की बाबा गॉल ब्लॅडर हा त्रास जो आहे हा त्याला झालाय, पण त्याला 1.5 वर्ष झालंय पॉलिसी घेऊन, 2 वर्ष पूर्ण झालेली नाहीये. मग त्या केसमध्ये हा क्लेम तिची कंपनी रिजेक्ट करेल, कारण त्याला 2 वर्ष स्टँडर्ड वेटिंग. 2 वर्ष याचा अर्थ 3 प्रीमियम भरल्यानंतर 2 वर्ष पूर्ण होतात. आपण ज्या पॉलिसी 2025 ला काढलं हे झालं 0th इयर, 2025-26 झालं पहिलं वर्ष आणि 26-27 झालं दुसरं वर्ष. 27चं प्रीमियम भरल्यानंतर तुम्ही 3 प्रीमियम जेव्हा भराल तेव्हा तुम्ही 2 वर्ष पूर्ण होत. आता आपण पहिली केस परत बघू की बाबा तो क्लेम कंपनीने अप्रूव्ह केल्यानंतर ते कंपनी निगोशिएट करते त्या कंपनीची की बाबा आता धरून चला की तुम्हाला परत दुसरं एक्झाम्पल सांगतो की बाबा हे घर आहे आणि हे घर मला रिनोव्हेट करायचं आहे आणि मी कॉन्ट्रॅक्टरकडनं म्हणजे इंटेरियर डिझाईनकडनं एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं, त्याला दिलं आणि त्याने मला एक कोटेशन दिलं की बाबा तुमच्याकडे साधारण 5 लाख रुपये येईल. तर आपण लगेच त्याला 5 लाख रुपये देऊन टाकू का, नाही. आपण त्याला काय करू, 25% बाबा 1 लाख रुपये घ्या. तसं इन्शुरन्स कंपनी काय म्हणते की बाबा ठीक आहे 1.5 लाखाचा एस्टिमेट आहे ना, हे 50,000 रुपये आता घ्या आणि काम चालू करा. मग तू काय म्हणतो नंतर, साहेब काम वाढलं जरा, इकडे हे झालं ते झालं, म्हणजे 5 लाखाचं कुठे 6 लाख होतं. मग तुझे 6 लाख कसं काय झाले रे, म्हणून नाही इथे हे होतं, इथे ते होतं, इथे जर जास्तच ओलावा होता, मग इथे जास्त मला करावं लागलं, इथे हे करावं लागलं, असं की तो काढला देतो आपल्याला. तसं या केसमध्ये पण जर त्या कस्टमरला काही कोमॉर्बिडिटी असतील, बीपी म्हणा, डायबिटीस म्हणा, किंवा अजून काही त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन झाली असतील, तर 1.5 लाखाचा एस्टिमेट 2.25 लाख किंवा 2 लाख पाहू शकतो. मग इन्शुरन्स कंपनी त्याला प्रश्न विचारते की बाबा 1.5 लाख तुम्ही आम्हाला बजेट दिलं, ते वाढलं का. मग डॉक्टर जस्टिफिकेशन देतो की हे झालं आणि मग फायनल डिसिजन जेव्हा होते त्यावेळेला ते एका आकड्यावरती येतात. आणि जर तू बोलला की बाबा जसं फायनल केलं किंवा 6 लाख झाले, म्हणे 6 लाख जास्त वाटतं मला, 5.5 डन करा. मग तो म्हणतो नाही 5.5 कमी, मग 5.80, 5.50 आपण कसं निगोशिएट करून जातो. सेम वे मध्ये इन्शुरन्स कंपनी पण तसंच ते डन करून तो डील क्लोज करून टाकतो, पण कॅशलेसमध्ये. आता यात काय होतं, काही कन्झ्युमर आयटमचा खर्च मायनस होतो जो कस्टमरला बेरायला लागतो. बघा इन्शुरन्स कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही कॅशलेसमध्ये जाता, रिइम्बर्समेंटमध्ये जाता, 90, 95 ते 100% तुमचे पैसे इन्शुरन्स कंपनीकडनं परत मिळतात. 90, 95, 100 हे सगळं जास्तीत 100% पण मिळतात, 90% पण मिळतात आणि 95% सुद्धा मिळतात. आता हे जे मधले मिळत नाही 10%, 5% वगैरे, हे कसले पैसे असतात, हे पैसे असतात कन्झ्युमर आयटम्स, जे असे 1000 कन्झ्युमर आयटमची लिस्ट आहे. त्यातले काही कन्झ्युमर आयटम इन्शुरन्स कंपनी आजकाल द्यायला लागले की 70-100 लिस्ट, ग्लोव्ज, बँडेज, सिरिंज किंवा तुमचे डायपर्स, बेबी फूड, अशा काही काही गोष्टी ज्या इन्शुरन्स कंपनी सध्या देतात, पण बाकी जे काही जे असतील ते मिळत नाही. सो ही अमाऊंट थोडी कंपनी मायनस करते. बरोबर. मग ते कस्टमरला खिशातनं पैसे भरावे लागतात, असा तो प्रकार आहे.
आता रिएम्बर्समेंटला काय होणार? हीच कंडिशन जी आहे, जे हॉस्पिटलने क्लेम इंटिमेट केला, हा कस्टमरला क्लेम इंटिमेट करतो. कस्टमरलाच क्लेम इंटिमेट करावा लागतो. कारण तुम्ही क्लेम इंटिमेट जे वेळेला करता टोल फ्री नंबरला, तेव्हा तुम्हाला तुमचा पॉलिसी नंबर सांगायचा आहे, तुमची डेट ऑफ बर्थ सांगायची आहे, तुमचा ऍड्रेस सांगायचा आहे. सो वी विल व्हेरीफाय की बाबा हा तोच पर्सन आहे. आणि मग तुम्ही ज्या हॉस्पिटल ऍडमिट होणार त्या हॉस्पिटलचं नाव, तिचा पत्ता आणि पिनकोड सांगून तुम्ही ते क्लेम रजिस्टर करू शकता. आणि मग तुम्ही तिथे 1.5 लाख त्या हॉस्पिटलमध्ये पहिले भरा, 2.5 लाख रुपये भरा, जे काय झाले ते हॉस्पिटलकडनं सगळी फाईल घ्या, क्लेम फॉर्म मध्ये सह्या घ्या आणि ते भरा. तुमचे सगळे पेपर जर व्यवस्थित असतील तर साधारण 15 दिवसामध्ये तुमचे पैसे तुम्हाला मिळतात. नाहीतर 3 ते 4 दिवसात तुम्हाला क्वेरी रेज होते त्याच्यामध्ये. मग पहिले तुम्ही आन्सर करा आणि मग तुमचं क्लेम कंपनी त्या ठिकाणी सेटल करा. जसं म्हटलं ते वेटिंग पिरियड चेक करतील, वेटिंग पिरियड क्रॉस झाले असतील किंवा आता तुम्हाला पहिल्यापासून त्रास नसेल तर तो क्लेम कंपनी देऊन टाकेल. पण जर वेटिंग पिरियड क्रॉस झाले नसतील, जसं या गव्हर्नमेंट स्टोरमध्ये 2 वर्षाचा वेटिंग पिरियड होता आणि 1.5 वर्षानंतर आपण क्लेम टाकलाय तर तो क्लेम मग कंपनी रिजेक्ट करेल त्याही केसमध्ये. पण पोस्ट हॉस्पिटलायझेशन मध्ये काय येतं? आता कसं आहे, आता गॉल ब्लॅडर स्टोन होतं म्हणजे तुम्हाला इथे स्टोन झालाय, म्हणजे डायरेक्ट जाऊन आपण हॉस्पिटल जाऊन झोपत नाही मला गॉल ब्लॅडर स्टोन झालाय, आपल्याला कळत नाही. आपल्याला काय होतं, पोटदुखी होती, आपण टाकतो डॉक्टरकडे, मला डॉक्टर माझं पोट दुखतंय, आपण डायरेक्ट हॉस्पिटल पण जाणार नाही, आपण आपला फॅट एफिशियन्सी जो पण आहे त्याच्याकडे जाऊ. पोटदुखी होते म्हणून सांगू, मग पोटदुखी झाल्यावर काय होणार, तो आपल्याला काही गोळ्या लिहून देईल, जेव्हा तुम्ही 2 दिवस गोळ्या घेऊन बघा काय होतंय का, खाण्यात काय आलंय का वगैरे विचारेल, बाहेरचं खाल्लं गेलंय का वगैरे. 2 दिवसांनी पण तुमचं दुखणं कंटिन्यू असेल, मग तुम्हाला आपण सोनोग्राफी करून घेऊ, मग तुम्ही सोनोग्राफी करा आणि मग तुम्हाला कळेल की बाबा तुमच्या गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स झालेत आणि ते जरा जास्तच मोठे स्टोन्स आहेत, म्हणजे जर तुम्हाला ऍडमिट होऊन सर्जरी करावी लागेल. आता ऍडमिट होण्यापूर्वी डॉक्टरकडे 2दा गेलो, त्यांनी माझ्या टेस्ट केल्या आणि मला काही गोळ्या लिहून दिल्या. हा जो काही माझा खर्च आहे हा खर्च कंपनीकडनं भरून दिला जातो. याला म्हणतात प्री हॉस्पिटल एक्सपेन्सेस. मग किती दिवसाचा मिळतो, ऍडमिट व्हायच्या 7 दिवसापर्यंत आधीचा खर्च मिळू शकतो. तर काही कंपनी 90 दिवसाचा पण दिला, जो पूर्वी 30 दिवसाचा असायचा, आता 60 किंवा 90 डेज पर्यंत मिळतो. आता मी ट्रीटमेंट घेतली, मी डिस्चार्ज झालो, मग नंतर डॉक्टर म्हणा फॉलोअपला तुम्ही 2 महिने तुम्हाला यावं लागेल, या डेटला या डेटला या आणि या गोळ्या चालू ठेवा, नंतर परत आपण टेस्ट करून बघू तुमची ओके आहे ना, सगळं काही प्रॉब्लेम तुम्हाला परत त्रास होत नाही ना वगैरे वगैरे. मग डिस्चार्ज झाल्यानंतर जो तुमचा फॉलोअपचा कन्सल्टेशन चार्जेस आहेत, जे मेडिसिनचे चार्जेस आहेत किंवा जे टेस्टचे चार्जेस आहेत, हे सगळे कंपनीकडनं भरून मिळतात. ते किती दिवसापर्यंत मिळतात, 90 days to 180 days बेस्ड ऑन द प्लॅन. म्हणजे डिस्चार्ज नंतर पुढे 3 ते 6 महिन्यापर्यंतचा खर्च हा या कंपनीकडनं दिला जातो. त्याला म्हणतात पोस्ट हॉस्पिटल एक्सपेन्सेस. मी काही पॉलिसी बघितल्या आहेत ज्याच्यात रूम रेंटला कॅप आहे आणि त्यानंतर त्या प्रमाणात सगळे एक्सपेन्सेस कॅप होतात. तर कॅपिंग खरोखर पाहिजे का पॉलिसी घेताना, किंवा ही पॉलिसी मी घेतली याच्यात कॅपिंग पाहिजे का नको? बघ कसं आहे, 5 लाखाच्या पॉलिसीला शक्यतो 1% रूम रेट आपण पकडून चालतो. 10 लाखाला 1% पकडलं 10,000 रुपये आणि 10 लाखाच्या वरच्या पॉलिसी शक्यतो रूम रेटचं कॅपिंग नसतं. 10 लाखाला पण नसतं, पण बेस्ड ऑन कंपनी टू कंपनी ती पॉलिसी व्हेरी होऊ शकते. आता जेव्हा 1% रूम रेट येतो, तुम्ही बघा, तुम्ही आज पॉलिसी काढली जर 5 लाखाची किंवा 10 लाखाची आणि आपण जसं प्रश्न तुझा आहे की 1% रूम रेट कॅपिंग पकडून चालतो, तुला असं वाटतं का की तू आत्ता ऍडमिट होशील? नाही, पुढे 5 वर्षांनी होशील, 10 वर्षांनी होशील. पण कसं आहे, तुझ्या माहितीमध्ये असं कोण असेल ना की जो ऍडमिट झाला असेल, आपण गेलो की काय बघ किती बिल झालं प्रश्न विचारतो, अरे एवढं झालं, हो ना, ते भाडं रूमचं भाडं 5,000 रुपये पर डेचं होतं. म्हणजे जर आत्ता रूमचं भाडं तुमचं स्पेशल रूमचं 5,000 रुपये पर डे आहे, 10 वर्षांचे किती झालं असेल, 10,000च्या वरतीच गेलं असेल साधारणपणे. मग मी काढली 10 लाखाची पॉलिसी, फायद्याची आहे का? नाही. म्हणून मला मोठं सम इन्शुअर घ्यावं लागेल, कारण तुम्ही आत्ता फिट अँड फाईन म्हणजे तुम्ही उद्या लगेच आजारी पडणार नाही. तुम्ही 5 वर्षांनी, 6 वर्षांनी, 10 वर्षांनी कधी आजारी पडाल मला माहिती नाही, कधी पडणार ना तुम्हाला माहिती. पण काही वर्षापूर्वी जी 1,000 रुपये स्पेशल रूम मिळायची त्या 4,000 आणि 5,000 मिळतील इथे डोंबिवलीमध्ये. ती तुम्ही जसं मुंबई साईडला जाल टुवर्ड्स CST साईड, ते स्पेशल रूमचं भाडं 4,000, 5,000, 6,000, 8,000, 10,000 रुपये. म्हणजे हॉटेल रूम पेक्षाही हॉस्पिटलची रूम महाग पडते मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. बरोबर आहे.
मग आपल्याला ट्रीटमेंट जर चांगल्या हॉस्पिटलला घेतली तर आपण जनरल रूम मध्ये राहू का चांगल्या रूम मध्ये राहू? चांगले ऑफकोर्स. तुम्ही समजा हिंदूजा किंवा कोकिलाबेन, सेवन पाम्स अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये जर गेलात किंवा बॉम्बे हॉस्पिटल, तर अशा रूम मध्ये तुम्ही जनरल रूम मध्ये राहणं पसंत कराल का स्पेशल रूम मध्ये राहणं पसंत कराल? ऑब्व्हियसली तुम्ही म्हणा स्पेशल रूम मध्ये राहणं. मग स्पेशल रूम तर मोठ्या साईडला असेल तर त्याचा चार्ज पण मोठा असेल. मग त्याप्रमाणे तुम्हाला मग कॅपिंग लागेल. कारण तुमची जर पॉलिसी 5 लाखाची आहे आणि तिथे ती जी स्पेशल रूम आहे तिथं भाडं 8,000 रुपये पर डेचं असेल, म्हणजे तुम्ही जवळपास 60% वरती गेलात, मग तुमच्या बिलात 60% कटिंग होईल. कारण ज्या प्रमाणात रूम रेंट वाढते त्याप्रमाणे डॉक्टरची पण वाढते. बघा, एकाच डॉक्टर येऊन चेक करतो जो तुमचा असेल, तोच डॉक्टर जनरलमध्ये त्याचं कन्सल्टिंग वेगळं असतं, त्याचं कन्सल्टिंग डिलक्स रूमला वेगळं असतं, सुपर डिलक्सला वेगळं असतं, ट्विन शेअरिंगला वेगळं असतं आणि आयसीयूला वेगळं असतं. ते रूमचं भाडं पण वेगवेगळं असतं. तसे नर्सिंग चार्ज पण वेगळे असतात. म्हणजे तुमचं जर रूम रेंट आला तुम्हाला 5,000 रुपये पर डे आणि तुम्ही 8,000 रूम मध्ये राहताय, म्हणजे तुम्ही 60% एक्स्ट्रा मध्ये राहताय, तुमच्या बिला 60% कटिंग होणारच. सो अशा पॉलिसी बघू नका ज्याच्यामध्ये रूम रेंटला कॅपिंग आहे. अशा पॉलिसी घ्या ज्याच्यात रूम रेंट तुम्हाला सिंगल प्रायव्हेट एसी रूम किंवा एनी रूम मिळेल. आणि शक्यतो तुम्ही जर पॉलिसी 10 लाख त्याच्या वरच्या असतील तर बऱ्याच कंपन्या 10 लाखाच्या वरच्या पॉलिसींना कॅपिंग रूमचं देत नाही. तुम्हाला प्रायव्हेट एसी रूम मिळतात किंवा ऍक्च्युअल मध्ये जे असेल त्याप्रमाणे देतात. बरोबर. आता आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतो तर बरेच लोक ऑनलाईन घेतात आणि काही लोक एजंटकडनं घेतात. तर ऑनलाईन घेणं श्रेयस्कर आहे का एजंटकडनं घेणं श्रेयस्कर आहे? मला एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. मी जो माणूस व्हिजिबल आहे त्याच्यावर तू विश्वास ठेवशील का ज्याला तू बघितलं त्यावर विश्वास ठेवशील? हा माणूस आहे, याला मी बघितलंय आणि माझ्याशी फेस टू फेस बोलतोय, ह्याच्यावर ट्रस्ट थोडं सोपं आहे का मी ह्याला बघितलंच नाहीये, ह्याच्याशी फक्त फोनवरती बोलतोय आणि याच्या विश्वास थोडं सोपं आहे. कुणा विश्वास सगळ्यात जास्त सोपं आहे? ज्याला बघितलं त्याला. का ज्याला बघितलं म्हणजे तू त्याला पकडू शकशील. तर तुम्ही जेव्हा ऑनलाईन पॉलिसी घेता तेव्हा तुम्हाला तो व्यक्ती किती गोष्टी सांगतोय, जसं मी मला वेटिंग पिरियड सांगितले, हे तुम्हाला सांगतोय का तो? पॉलिसीचे बरेच फीचर्स असतात की बाबा त्याच्यामध्ये ऑर्गन डोनेशन एक्सपेन्सेस आहेत का, त्यात नो क्लेम बोनस किती आहे, त्यात हेल्थ चेकअप आहे का, त्यात ॲम्ब्युलन्स चार्ज किती आहे, त्यात मॅटर्निटी बेनिफिट आहे का, त्यात ART म्हणजे आजकाल बऱ्याच काही कंपन्यांमध्ये IUI, IVF, टेस्ट ट्यूब बेबी याचा पण खर्च दिला जातो, सर्व खर्च पण दिला जातो. हे त्याच्यात बेनिफिट आहे का, न्यू बेबीचं कव्हर आहे का, ही माहिती तुम्हाला देतात का ते लोक? बरं, दुसरी गोष्ट, ज्या वेळेला क्लेम येईल त्यावेळेला तुम्हाला टोल फ्रीला फोन करायचा आहे. आज माझ्याशी अमित बोलला, उद्या उदय बोलेल, परवा काय प्रशांत बोलेल, तिसऱ्या दिवशी कोणी भलतच बोलेल. म्हणजे प्रत्येकाला ती टेप सांगायची. जेव्हा तुम्ही पाहिलंच नाहीये ना, आणि जेव्हा तुम्ही पाहिलंय आणि तुमचा जर क्लेम आलाय, तुम्ही हॉस्पिटल झालं तर तुम्हाला प्रॉपर गाईड करेल की बरं या हॉस्पिटलमध्ये जा आणि ऍडमिट हो. दुसरी गोष्ट, ज्याला तुम्ही पॉलिसी ज्याच्याकडनं घेताय आणि तो एजंट आहे, त्याचा मोबाईल नंबर तुमच्याकडे सेव्ह असणार नाही. तुम्ही त्याला फोन केला त्याचा पण तुमच्याकडे सेव्ह असणार नाही. तुम्ही बोला हा काय झालं बाबा, असं असं झालंय का, ठीक आहे हा त्रास आहे का, या हॉस्पिटलला ऍडमिट हो. हे चांगलं हॉस्पिटल आहे, इथे आम्हाला चांगले एक्सपिरियन्स आलेले. तिथे काय होणार आहे, तुम्ही त्या टोल फ्रीला फोन करणार, म्हणजे आप कतार में हो, आप हमारे लिए इम्पॉर्टंट हो, कृपया प्रतीक्षा करे. त्यावेळेला तुमची मानसिक स्थिती वेट करण्याची असते का? नसते ना. कारण तुम्हाला ऍडमिट व्हायचं, तुम्हाला सल्ला हवाय, तुम्ही काय करणार, कतारमध्ये उभे राहणार का विचारत बसणार? बरोबर. मग ते 5-10% वाचतं म्हणून आपण पॉलिसी ऑनलाईन घेतो. पण जेव्हा गरज पडते तेव्हा आपण काय करतो, मग आपल्या मित्र बोलतो, अरे मी ना ती पॉलिसी ऑनलाईन घेतली होती तर तुम्हाला हेल्प करशील का? आणि आम्ही एजंट म्हणून त्याला हेल्प करतो, हे असं असं कर, असं असं कर, या हॉस्पिटलला जा. तर पुढे काय म्हटलं तर पुढे मला काय करायचं माहिती नाही, कारण तुमच्या ऑनलाईन त्याने तुला काय सांगितलंय नाही, तो मला बोललाय सगळे क्लेम तुला लगेच मिळतील, सगळे तुला लगेच मिळतील. ऑनलाईन मध्ये जी लोक जिथे बसलेली आहेत म्हणजे शिक्षण काय आहे किंवा काय नाही हे मला माहिती नाही, त्यांनी ट्रेनिंग किती घेतलंय काय घेतलंय याचं मला नॉलेज. पण जो इन्शुरन्स एजंट आहे तो एक्झाम देऊन इन्शुरन्स एजंट झालेला आहे, त्याने काही प्लॅनचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. आता तो चांगला आहे की कसं ओळखायचं? जो व्यक्ती इन्शुरन्स पॉलिसी घेताना तुम्हाला हे वेटिंग पिरियड सांगेल, बरोबर, तुमचा आजार लपवणार नाही किंवा लपवा असं तुम्हाला सजेस्ट करणार नाही, हा एजंट चांगला एजंट. लपवा असं का सांगणार नाही म्हटलं मी, कारण जो म्हणे तुम्हाला आजार लपवा काही फरक पडत नाही, तो फक्त सेलच्या पाठी लागला. जो म्हणलं की तुमचा आजार दाखवाच, जे असेल ते दाखवा, भले तुम्ही डेंग्यू ऍडमिट लिहा त्याच्यामध्ये डेंग्यू ऍडमिट बेनिफिट तुम्हाला आहे. जो ट्रान्सपरन्सी तुम्हाला पॉलिसी बद्दल माहिती सांगेल ना तो एजंट खरा.
बरोबर. म्हणून त्याच्याकडनं पॉलिसी काढा. आपण नको तिथे पैसे वाचवायचे पण नंतर अडकून बसतो. माझं म्हणणं हे नाही की ऑनलाईन घेणारे वेगळे असतात किंवा काय असतात, पण तो व्यक्ती तुम्हाला काय सांगतोय मला माहिती नाही. तो तुम्हाला काय सांगेल, तिचे जनरली कॉलेज पासवर्ड पोरं पण असू शकतील, 12वी वाले पण असू शकतील, पण ते एक्झाम दिलेले आहेत का, तर नाहीये, हे शुअर आहे. जसं एक इन्शुरन्स तुम्हाला एक IIT एक्झाम पास करावी लागते, ती त्याने पास केली आहे का, नाही. त्याला बँकमध्ये जाऊन ट्रेनिंग घ्यावं लागतं कंपल्सरी, ऍटलीस्ट आयदर ऑन झूम ऑर इन पर्सन. तर आणि मग तो मार्केटमध्ये उतरतो ट्रेनिंग घ्यायला, पॉलिसी विकायला. हे त्याने केलंय का? जर त्याने केलं असेल तर तुम्हाला प्रॉपर सल्ला देईल, जर त्याने केलं नसेल तुम्हाला सल्ला कसा मिळेल देवच. आता एक बाजारामध्ये एक सुपरस्टार काहीतरी नावाने एक पॉलिसी हो. आलेली आहे, तर ती त्याचे काय 3-4 फीचर सांगू शकशील का? सुपरस्टार ना हा स्टार हेल्थ इन्शुरन्सने काढलेला प्लॅन आहे. तो पहिले ऑनलाईनच होता, नंतर तो आता त्यांनी जनरल पब्लिक एजंटसाठी पण चालू केला. म्हणजे मी आता जे प्लॅनची फीचर्स बघितली, अमेझिंग फीचर्स आहेत 3-4. म्हणजे त्यातलं पहिलं जे अट्रॅक्टिव्ह फीचर आहे ते असं आहे की जर पॉलिसी करताना तुमचं एज 50च्या खाली आहे, जर नवरा बायको आणि 2 मुलं आहेत आणि तुमचं एज 50च्या खाली आहे, तर तुमचं पहिलं क्लेम म्हणजे पहिलं हॉस्पिटलायझेशन येईल स्टोर किंवा तुमचं वय 56 होईपर्यंत तुम्ही जे प्रीमियम भरा ते प्रीमियम तुमचं फिक्स राहणार. जनरली काय होतं, 36 म्हणजे 0 ते 35 ए स्लॅब असतो, मग 36ला प्रीमियम बदलतं, 41ला बदलतं, 46ला बदलतं, 51ला बदलतं, 56ला बदलतं, 61ला बदलतं, असं 5 प्रीमियम बदलतं. आणि ही पॉलिसी तुमचं एकदा 50च्या खाली म्हणजे धरून चला आपल्या वयाचं असेल एक 40 वर्षाच्या आसपास आणि पॉलिसी घेतली तर 41ला प्रीमियम बदलणार आहे, 46ला प्रीमियम बदलणार आहे, 51 मध्ये 3 प्रीमियमचे जम जे आहेत माझ्या त्या माझ्या वाचतात जर मी क्लेमच केला नाही, म्हणजे प्रीमियम फ्रीज झालं. हा एक खूप चांगला ऑप्शन. दुसरा या प्लॅनमध्ये एक चांगला ऑप्शन त्यांनी असं दिलाय, त्यातरी नाव काय दिलंय बरं, सुपरस्टार बोनस असं नाव दिलंय. म्हणजे काय की तुम्ही जेवढ्या अमाऊंटची पॉलिसी घ्याल तेवढ्या अमाऊंटचा तुम्हाला प्रत्येक रिन्युअल नंतर नो क्लेम बोनस मिळत जाईल, इररेस्पेक्टिव्ह ऑफ द क्लेम. याचा अर्थ काय झाला की तुम्ही जर क्लेम घेतला किंवा क्लेम घेऊ नका किंवा क्लेम घ्या तरी तुम्हाला ते इररेस्पेक्टिव्ह तसं म्हणजे थोडा क्लेम असं बोनस मिळणार. म्हणजे कसं 10 लाखाची पॉलिसी कस्टमरने घेतली किंवा 20 लाखाची पॉलिसी कस्टमरने घेतली, त्याने 1 वर्षानंतर क्लेम केला नाही, 20 लाखावर 20 लाख नो क्लेम बोनस झाला. त्याच्या पुढच्या वर्षी त्याने क्लेम घेतला परत तो 20 लाखांनी वाढला, पण दरवर्षी 20 लाखांनी वाढत 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 अनलिमिटेड पर्यंत वाढत जाईल असं त्यांनी त्यात दिलेलं आहे. ओके. त्याला तिसरा एक फीचर जो मला आवडला, तो एक काय त्याला नाव दिलं त्यांनी, ते वेटिंग पिरियड रिड्यूस करण्याचं क्विक शील्ड असं नाव दिलेलं. म्हणजे तुम्ही जर आज पॉलिसी घेताय आणि तुम्हाला BP, डायबिटीज, अस्थमा असे जर आजार आहेत आणि जर ते माझ्यामध्ये 10 वर्षाच्या आतले असतील, म्हणजे क्रोनिक नाही, जास्त मोठा लॉंग स्टँडिंग डिसीज नाही, 10 वर्ष प्लस वाला, छोटा 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्षवाला, आणि जर तुमचे रिपोर्ट सगळे ओके असतील, तुमचे मेडिकेशन ओके असतील, त्यांच्या नॉर्म्समध्ये बसवत असतील, तर तुम्ही त्या आजाराला 3 वर्ष वेट करायची गरज नाही, तुम्हाला 1 महिन्याचं वेटिंग घेता येते. 1 महिना? 1 महिन्यानंतर त्या आजाराला तुम्हाला जर काही हॉस्पिटल जर आलं तर तुला तो क्लेम घेता येतो. हे मिनिमम 1 महिना आहे, 1 वर्ष पण 2 वर्ष पण. त्यात काही मॅट्रिटी पण त्यांनी अमाऊंट दिलेली आहे, म्हणजे 1 लाखापर्यंत मॅट्रिटीचा पण ती लोक त्यात क्लेम देत आहेत. पोस्ट हॉस्पिटल माझ्या मध्ये घेतली 180 डेजचं ते लोक देत आहेत, ॲम्ब्युलन्स चार्ज ऍक्च्युअल देत आहेत, आणि 1% ऑफ सम इन्शुअर्ड हेल्थ चेकअपसाठी ते लोक देतात. म्हणजे 10 लाखाची पॉलिसी काढली 10,000 रुपये तुला हेल्थ चेकअप मध्ये मिळणार. अशा पैकी विजय त्याचे चांगले आहेत जे मला खरंच खूप चांगले वाटले. म्हणजे जर एखाद्याला नवीन पॉलिसी घ्यायची असेल आणि यंग एज असेल तर त्याने हा प्लॅन नक्की घ्यावा, सुपरस्टार. ओके, धन्यवाद रोहित. आपण दोघांनी हेल्थ इन्शुरन्स वर डिस्कस केला आणि तू आलास त्याबद्दल धन्यवाद. पण आता हेल्थ इन्शुरन्स संदर्भात पॉडकास्ट केला तर एक अनुभव मी सांगतो आणि मग आपण आता माझ्या घरातला अनुभव आहे. माझे वडील 2 वर्षापूर्वी आम्ही हार्ट वॉल रिप्लेसमेंट सर्जरी केली पुण्याला. तर त्यांनी साधारण 5 लाखाचा इन्शुरन्स घेतलेला होता. वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी घेतला आणि 5-6 वर्षानंतर त्यांची हार्ट वॉल रिप्लेसमेंट सर्जरी आली. आम्ही ती वेगळ्या पद्धतीने केली. एक ओपन हार्टने होते आणि एक वेगळी एक पद्धत आहे
याला टावी का असं काहीतरी म्हणतात. तर त्याच्यामध्ये ओपन हार्ट करावं लागत नाही आणि पेशंट 4 दिवसात बरा होतो आणि हिंडा फिरायला लागतो. तर आम्ही त्या पद्धतीत केली. तर त्याची कॉस्ट अराउंड आम्हाला पुण्यामध्ये केल्यामुळे 28 लाख पडली. मुंबईत केली असती तर ती 35च्या पुढे गेली असती. तर पुण्यामध्ये आम्ही केली ती 28 लाख पडली. तर त्यांनी हार्डली 5 लाखाचा इन्शुरन्स घेतलेला. त्यामुळे साधारण आम्हाला तेवढे पैसे मिळाले, पण वरचे पैसे वडिलांना सेव्हिंग मधनं काढावे लागले. तर असे काही अनएक्सपेक्टेड खर्च येऊ शकतात. त्यामुळे माझं तुम्हाला आवाहन आहे की हेल्थ इन्शुरन्स घ्या आणि शक्यतो यंग असताना घ्या. आणि जर काही हेल्प लागली तर खाली नंबर दिलेला आहे माझा, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा, मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन. तर हा व्हिडिओ तुम्ही बघा, पूर्ण पॉडकास्ट ऐका आणि असेच आपले चांगले चांगले व्हिडिओ पुढे येत राहतील. आपल्या या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.